सांताक्रूजमध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण, 1,80,000ची विक्री, मामा मावशीच निघाली चोर. मुंबईतील सांताक्रूज पूर्व विभागातून एका 5 वर्षीय चिमुकलीला पनवेलमध्ये तब्बल 1,80,000 रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी एका जोडप्याला आणि मुलीचा मामा मावशीसह एकूण 5 आरोपींना अटक केली आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजता एका महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीचे प्रकरण असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखले. हा गुन्हा गंभीर आणि संवेदनशील असल्याने सलग 2 दिवस 7 पथके नेमली. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे एका संशयास्पद रिक्षा चालकाला ओळखण्यात यश आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपासात पोलिसांना कळले की ती संशयास्पद रिक्षा पनवेल भागात चालते. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान एक जोडपे त्या मुलीसोबत रिक्षातून प्रवास करताना दिसले. रिक्षाचा क्रमांक नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सांताक्रूज पूर्व येथील रहिवासी असलेला रिक्षा चालक लतीफ अब्दुल मजीद शेख याला सोमवारी अटक केली. शेखच्या चौकशीतून मोठा खुलासा झाला. या अपहरणामागे मुलीचा मामा लॉरेन्स निकल्स फर्नांडिस आणि मावशी मंगल दगडू जाधव यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने त्यांचा माग काढला आणि पनवेलमधील विठ्ठलवाडीतून त्यांना अटक केली. मामा मावशीने चौकशीत कबूल केले की त्यांनी मुलीला करण मारुती सानस याला 90,000 रुपयांना विकले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे सानसला रायगडमधील नवीन पनवेल येथील उसरली बुद्रुक येथून पकडण्यात आले. सानसने कबूल केले की त्यांनी मुलीला वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या दोघींना 1,80,000 रुपयांना विकले. पोलीस पथकाने तातडीने चव्हाण यांच्या पनवेल येथील निवासस्थानी शोध घेतला. मंगळवारी पोलिसांनी चिमुकलीची सुटका केली आणि तिला सुखरूप वाकोला पोलीस ठाण्यात तिच्या आईच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी लतीफ अब्दुल मजीद शेख, लॉरेन्स निकल्स फर्नांडिस, मंगल दगडू जाधव, करण मारुती सानस, वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या 5 आरोपींना अटक केली आहे. मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट. तुमचं नाव काय? पिंकी. नेमकं काय घडलं होतं? मी आणि माझी पोरगी ऑटो स्टँड मध्ये झोपले होते. तिथून मग कुणीतरी घेऊन गेलं उचलून. मला माहिती नाही पडलं. मी पाणी आणायला गेलो होतो. येऊन बघते तर पोरगी नाही होती. तर त्याच्यामुळे मी पोलिसांकडे आलो, कंप्लेंट दिली. मग ते लोकांनी 2 दिवसामध्ये पोरगी शोधून काढली. मी आता खूप आनंदित आहे आणि त्यांची आभारी आहे पोलिसवाल्यांची.